पंचे 30 साय दुकानात साय साय 30 साय पंचे 40 साय 60. हिडिओ काढती हिडिओ मास करते. हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला. चेहरा काय माझा तिसरा झाला. आज माशाचा बेत आहे तर पिंकी करते मास. पाटी भरून मास आणलेला आहे तर मी गेलती सकाळी मंडईला. मंडई विकून आली पण काय धंदा नाही झाला राव भाऊ बहिणीनं. लय ऊन लागायला लागलं. म्हणलं मरून पडेल ह्या उन्हात मी, त्यामुळे म्हणलं आपलं चला. तर भाऊ बहिणीनं थोडीशी प्लॅनिंग केली जरा घरी व्यवस्थित करायची आणि जरा संडास बाथरूम बांधायची आपल्याला. संडास बाथरूम हे बांधायचं इथं जरा. हा बसल की तेवढ्यात. कुठं जायचं रोज पावसा पाण्याचं ह्याचं किती अवघड आहे. वर्ग मध्ये येईल संडास बांधायचं. हा संडास बाथरूम करायचं. हा हे आंघोळीला इकडं. हे जा तिकडं पप्पाकडे जा पप्पाकडे. मग द्या की आणून अंडे आणा. काल भावा बहिणीनं भुईमुगाची शेंग ही इकली होती. ती इथं आमची शेजारची ती म्हणले की मग मी म्हणलं ते अंडी पैसे नसतील तर मग ती आता अंडी देणार आहेत. ती पाळ इकडं असं थोडं पुढं सरलं तर लय भारी होईल ग अंग असं. आता कसं माशाचं डोळं मास पिंकी भगुल कढई तवा मसाला दिसायला लागला लायटर घरकुल. आता तिनं मांडलंय भगुलच. ते राजा बेत करणार होता बरं का पण कारण राजानं तुम्हाला सांगते आळण्याच्या बिराणी केली होती म्हणून त्याला मी आज बसावलाच नाही आचार्याला. आता बघूला बरं ते कोणी खाल्ली काय मी एकटीनं खाल्ली काय. लेकीनं खाल्ली लेकीनं बघू संपली तरी मागत होती. काय नाही रे आम्ही खाल्ली का मटण खाल्लं का आम्ही. खाऊन टाकलं काय आता काय केलं बाया कसं चालले होत. लाईट गेली. तर बऱ्याच भावा बहिणींचे मला कमेंट आलेले ते की योगिता तू मोठा फॅन लावायचा होता मोठा फॅन लावायचा होता बारका फॅन कशाला लावला तू हवा जास्त येत नाही. तर भावा बहीण त्याचं काय जावा अजून तुमच्या आशीर्वादानं तुम्हाला सांगते मोठा आणून लावीन. ही बारका इकडे किचन मध्ये लावेन मी. इथं जर एखादं कुणी पाहुणे रावळं आलं जर आपल्या घरात जागा नाही आपल्या घर आहे छुटकुस कुणी झोपायचं म्हणलं तरी आहे इथं झोपल त्याचं काय तेवढं एवढं टेन्शन नाही दे का किचन मध्ये. हा किचन मध्ये एक लावणे का. ओ बारका फैन है करा इधर किचन में लगाऊंगी. अभी मैं लाइट फिटिंग का सोच रही हूँ जरा कि लाइट फिटिंग करके जब तक राजू भाई है तब तक मैंने उसको रुका के रखा है नहीं तो चल रहा था वो घर पे भाग रहा था आज ही. मगर मैंने बोला कि तू नहीं भागने का. वो नहीं अभी घर पे वो खराब हुआ था अभी मैंने फेंक के दिया. तर वो भाऊ बहिणीनं आज काय आहे ना वो माशा का बेच चल रहा है. कशात ताटात होय. मला काय करायचं काय खाऊ दे ना पप्पाला काय एक चापट दिले ना मग एका जागेवर बस. त्याला वर सोड बेडवर सोड नाही. पडपडायचं एवढं पोरग कसं कडकड आहे काय देव जाणं बाया. बेडवर सोडला कसा रडायला लागला. वाचलं बापाच्या ताटात पाणी. त्या म्हणतो मी नाही खात तर तू बी खायचं नाही. आज मासा आहे तर मासा पट भरून खा असं त्याचं म्हणणं आहे भावा बहिणींना. आम्ही नव्हतो बाय इतकं कडकड नको आमच्यावर आणूच. आमच्यावर नको ग बाय आणूच. तुझ्या लेकरांनी काय केलं तरी बरं आमच्यावर आणखी मावळली गेल्यात. उद्या जरी काय मावळलीच्या विरोधात तुझी मावळणीनं नाही केलं तर तुझ्या लेकरांनी केलं तरी मी म्हणशील मावळलीवर गेल्यात. कशाला आमचं नाव बदनाम करते बाया बिगर कामाचं ग. आम्ही नव्हतो बाय आम्ही किती शांततेनं होतो. मायरी सुद्धा किती मायरी माझ्यावर पडली गार शांत बघ की. हेच तर शहाणी हे म्हणते की तुम्हाला सांग हे किती आपल्या वसनाव. बर होय ना राजा. 6 रुपयानं 9 अंड्याचं किती झालं रे.
हा हा एकोण 50 रुपये झालं 50. हा 50 झालं 49. चालतंय परत अजून उद्याच्याला द्या ना कुठं ही अंडी आली मी ही ऐकलेलं दिवशी ह्याला गावरान अंडी म्हणायचं दिवशी गावाकडली गावरान अंडी खाऊन पिऊन मरायचं जीव मारून नाही जा ठेव बरे एक कडू मरतोय उपाशी त्याला मी म्हणते अरे इकडे यायचं काय नाव घ्याय नाही भावा बहिणी होत्यो आणि त्याचा फोन लागा नाही त्याला सकाळी फोन लावला तर फोनच लागा नाही त्याचा पिंकी जमली मासं करून मग असल्या उकाडात बसावं की मला मोल करणीला कामाला या भावा. आणि मोल करून का खायची नाही मोल करीन हो. हा, नाही, मोल. मी खाणार आता संध्याकाळी तेच म्हणलं का उपाशी बसायची वय मुस्क घालून वय ग गवारीची शेव केली चपात्या केल्या शिरा आधी काय गणित चुकलं होतं काय ह्याचं आधी गणित चुकलं होतं काय ह्याचं फ्रीज मध्ये ठेवा फ्रीज मध्ये अंडी संध्याकाळच्याला बेत होईल मस्तपैकी असा अंड्याचा वास कसं येतंय छान फक्त लय पाणी करू नको भरू नको बघू लगत आता माशाने बघूला भरलं कशाचं पाणी 2 किलो अंडे दे मासं औ हा हा होय हा. जा हवेला बसा त्यांच्या ही पोरगी एक तुम्हाला सांगते का लई येड लावते मला मांडीशीवर तर हिचं झोपणंच नाही आडग कुतडे बांगडी धरिया मैरूची टांगडी धरिया मैरूची टांगडी ग धरिया मैरूची बांगडी मायरीला म्हणजे नाव द्यायचं म्हणायचं धर्या बाळाची टांगडी धर्या बाळाची टांगडी आता बी असं म्हणा आडग कुतडे बांगडी धरिया मैरूची टांगडी दर्या मैरूची टांगडी ग दर्या मैरूची बांगडी उठे सरते लाडाची सकाळी पुढे यात येऊन मला बघत बसली पुढे जाऊन मी बुकशीरला भाव ए मोबाईल फोडची आयफोन ते पोराने केड लावले बघा भाऊ बहिण कोण आहे काय माहिती बाय ही जुना पोराला कुठला तरी म्हातारा आला ही पोटाला आमचा बाप म्हणलं तर आमचा बाप काय एवढा पळकडा नव्हता बाय एफएम लावला त्यानं फोनच लावला ह्या पोरानं कुणाचा कॉलिंग करून ठेवलंय छाया काळे काय केलं सारखं असा आवाज मिस्त्रीच्याच नादी लागतं एकदा
असं कडकड्या. कशाला मस्त बेगा अशी झालेलं आहे माशाची रेसिपी. कधी मासा झाला की खरी खरी जेवायचं, उलसा का आराम करायचा, जायचं बाजारावर. 2 दिवस झालं काय परतळ पडा नाही. भावा बहिणीनं पदरचं भांडवल मैदाळ गेलंय. भांडवल काय निघाना झालंय. उन्हानं जरा गिरायकाची लईच कमतरता झालेली आहे. आता काय होणार ती येऊ का तुमच्या गिऱ्हाईकाकडे? मग ऊन सापल्यावर तर या बाबा. बांधून ठेवलं आहे त्यांना घरच्याने. पड आता पड. करायचं ठेव तुझ्यापाशी. झालं नाही. मुगडे हाय. कपडे टाकतो. ए बघू मला काढतो म्हणून काढतो बघू. पांढरा शर्ट पोराने भिजावला म्हणून आणि काढला म्हणून मी काढला. फक्त लांब काढलंय बसतं. जाते पड दुपार जाते नंतर वरून डबल स्वयंपाक झाला. बरं सोडा बाय. काल खाली त्याला खाली काढ. मायरे भाजी करते असं पाहून.